Welcome to Sanjeevani Park's unique designer project Dobindu. Myself संजय देशपांडे आणि एक क्षण आश्चर्य वाटेल की डिझायनर प्रोजेक्ट सारखं काय आहे. अजून एक डिझायनर प्रोजेक्ट तर लेट मी क्लॅरिफाय इन द व्हेरी बिगिनिंग की डिझायनर प्रोजेक्ट हा जो आत्तापर्यंतचा कन्सेप्ट होता की अल्ट्रा लक्झरियस, अल्ट्रा मॉडर्न, हाय एंड असलं काही इथे नाही आम्ही केलेलं. शेवटी डिझायनरचा अर्थ काय तर अगदी स्पष्ट भाषेत माझ्या दृष्टीने डिझायनर प्रोजेक्ट हे आपल्या गरजांप्रमाणे बनवलेलं घर. आणि गरजा या काय फक्त हाय एंड किंवा टॉप क्लास किंवा त्याला आपण म्हणतो की लक्झरियस एंडच्या ग्राहकांनाच नसतात. BMW किंवा शेवर्ले सारखी गाडी जशी एखादी गरज असू शकते एखाद्याची, तशी एखाद्याची गरज मारुती किंवा होंडाई पण असू शकते. यात काही कमीपणा मानण्यासारखं नाही. तर आणि खरं सांगायचं तर डिझायनर घर किंवा गरजेप्रमाणे घर बनवलेलं घर हे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय किंवा अफोर्डेबल रेंजला जास्ती आवश्यक आहे असं माझं मत आहे. आता सिंपल लॉजिक आहे की घर म्हणजे काय, चांगलं घर म्हणजे काय, त्यासाठी हे समजून घेणं थोडंफार आपल्याला आवश्यक आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं ते करताना आपल्या घराविषयीच्या गरजा काय आहेत हे समजून घेणं जास्त आवश्यक आहे. जेव्हा आम्ही मी स्वतःला बिल्डर म्हणतो, जेव्हा मी स्वतःला सोसायटी डेव्हलप करतो असं म्हणतो, तेव्हा ही फक्त कॉन्क्रीटची बिल्डिंग किंवा चकाचक रंग केलेली बिल्डिंग बांधली म्हणजे सोसायटी डेव्हलप होत नाही. तर घराविषयीच्या भावना, घराविषयीचं कन्सेप्ट क्लिअर करणं, एखाद्या माणसाला अवेअर करणं, एखाद्या समाजाला अवेअर करणं आणि अशा लोकांचा समूह एकत्र आणणं, आय थिंक त्याला सोसायटी बिल्डिंग म्हणतात. आणि दिस इज व्हॉट वी वॉन्ट टू कल्टिवेट. आणि हे करताना जसं जसं त्या माणसाच्या गरजा त्याला लक्षात आणून देऊन, त्या गरजा समजावून घेऊन, त्या गरजांची पुरेपूर मॅन्युचर लेव्हलपर्यंत पूर्णता करणं, याला मी डिझायनर हाऊस म्हणतो. डिझायनर हाऊस हे फक्त घराच्या चार भिंतींच्या मध्ये नसतं. त्यासाठी माणूस स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून इंटिरियर सकट सगळं काही करू शकतो. माझ्या मते एखाद्या माणसांच्या समूहाला माझा शेजारी कोण असावा हे ठरवायचा अधिकार जिथे असतो ते खरं डिझायनर हाऊस. एखाद्या माणसाला घराच्या बाहेर त्याला मनासारखं वातावरण देता येणं हे खरं डिझायनर हाऊस. आणि यासाठी घराच्या बाहेर वातावरण देताना म्हणजे काय काय असायला पाहिजे हे त्या माणसाला राईट फ्रॉम द बिगिनिंग दोन गोष्टी आहेत. एक तर इथे त्या माणसाच्या गरजा आम्ही समजून घेतल्या पाहिजे, त्या गरजा एंड लेवलपर्यंत जागेवर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सगळं करताना त्या समूहाशी कायम संवाद राहायला पाहिजे, त्या क्लायंटशी संवाद राहायला पाहिजे. आणि तो संवाद, त्याचं आउटकम हे त्याला पटलं पाहिजे, जागेवर दिसलं पाहिजे, तर ते डिझायनर हाऊस आहे. अदरवाईज नुसतं मी लाख म्हणेन की मी फार भारी रेंजचे फिटिंग आणले आणि फार चकाचक दिसणारे इलेक्ट्रिकलचे आणि प्लंबिंगचे फिटिंग लावले आणि इटालियन मार्बल लावला म्हणजे झालं डिझायनर हाऊस. आय डोंट थिंक सो. डिझायनर हाऊस हे प्रत्येक माणसाच्या मनात स्वतःच्या रिक्वायरमेंटप्रमाणे बदलत असतं. आणि ते करताना त्या माणसाला त्याच्या रिक्वायरमेंट, त्याच्या गरजा खरोखर काय आहेत हे समजावून देऊन मग जे काय त्याला पटेल ते डिझायनर हाऊस. एखादं घर डिझायनर हाऊस आहे की नाही हे बिल्डर नाही म्हणू शकत, हे त्या माणसाने म्हणायला पाहिजे की हे माझं डिझायनर हाऊस आहे. आणि माझ्या दृष्टीने आपल्याकडे मराठीत म्हण आहे की लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून. तर जेव्हा स्वतःचं घर बांधणं आणि स्वतःचं लग्न करणं ही इतकी अवघड गोष्ट आहे, तेव्हा दुसऱ्याचं घर बांधून त्याला ते मनासारखं करून देणं तर किती मोठी गोष्ट आहे. आणि आय थिंक दॅट्स व्हॉट वी ट्राय टू डू. आणि याच्यात जर आम्ही सक्सेसफुल झालो तर माझ्या मते खऱ्या अर्थाने ते प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं. डेव्हिड धवनचं एक माझं आवडतं वाक्य मी नेहमीच दाखवतो रविदाला की त्याला विचारलं होतं की चांगला पिक्चर कुठला, तर त्यांनी सांगितलं होतं जो चालतो तो पिक्चर चांगला. ॲज सिम्पल आहे दॅट. याच बेसिसवर मी जसं म्हणू का की माझं घर जे सगळे फ्लॅट विकले गेले ते प्रोजेक्ट चांगलं, आय डोंट थिंक सो. तिथे राहणारे लोक जोपर्यंत म्हणत नाही की हे घर चांगलं आहे तोपर्यंत माझ्या दृष्टीने ते घर चांगलं नाही. आणि आय थिंक आमचा प्रयत्न कायम त्या अँगलने राहतो. मार्च. आता जेव्हा आपण आपल्या गरजा किंवा आपल्या स्वतःच्या घराविषयी बोलतो तेव्हा मी मगाशी नेहमी म्हणतो तसं की माझ्या दृष्टीने घराची कन्सेप्ट ही चार भिंतींपर्यंत मर्यादित ठेवणं मला मंजूर नाही किंवा ते शक्य पण नाही. घर म्हणजे त्या चार भिंतीतलं तुमचं मालकी हक्क, ज्याचे पर स्क्वेअर फूट पैसे तुम्ही मोजले त्या चार भिंती किंवा तो सेलेबल किंवा तो कार्पेट एरिया नाही. तर घर म्हणजे तुमच्या पूर्ण बिल्डिंगचं सराउंडिंग सुद्धा त्या घराच्या कन्सेप्टमध्ये यायला पाहिजे. आणि ते करताना माझ्या घराविषयीच्या गरजा मी जेव्हा समजावून घेतो तेव्हा माझ्या घराविषयीच्या कल्पना कशा असायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे. तर साध्या साध्या गोष्टी आहेत, त्यात काही फार वेगळं करावं लागत नाही. की जेव्हा आपण सूसमधनं गावामधनं चालत येतो तेव्हा माझ्या प्रोजेक्टपर्यंत यायचा रस्ता काही मी काही करू शकत नाही. पण ज्या क्षणाला माझ्या प्रोजेक्टची पहिली चाहूल माझ्या घराची लागते किंवा आपल्या घराची आपल्याला पहिली फर्स्ट इंटिमेशन मिळतं की आलो माझ्या घराच्या जवळ, तर काय आहे लांबून दिसणाऱ्या माझ्या बिल्डिंगचा व्ह्यू. त्याचबरोबरीने जसं माझ्या घराचं कंपाऊंड वॉल सुरू होतं तसं माझ्या कंपाऊंडच्या बाहेर सुद्धा लावलेले झाडं,
जर तुम्ही पुण्यामधल्या काही प्रसिद्ध बंगल्यांच्या कॉलनी बघितल्या असतील तर तुम्हाला लक्षात येईल की बंगल्यांच्या बाहेर सुद्धा कंपाऊंडच्या कलेने थोडंफार प्लांटेशन केलेलं असतं. एक फील येतो छानपैकी. ते आपण थोडेफार पैसे खर्च करून ते आपण पण करू शकतो. आम्ही तेच केलं आहे. जर तुम्ही आता इथे बघितलं तर मॅक्झिमम वेळा बिल्डिंगच्या आतमध्ये प्लांटेशन हे आपल्याला माहिती आहे. बिल्डिंगच्या बाहेर प्लांटेशन आपण कधीच करत नाही, कारण टिपिकल इंडियन मेंटॅलिटीप्रमाणे आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर जे आहे ते आपल्या बापाचं पण नाही, त्याची आपल्याला घेंडेन पण नाही. एवढा आपला सिंपल. मग घराच्या बाहेर काय असतो तर कचरा असतो. इथे आपण काय केलं आहे की कोणी घराच्या बाहेरच्या भिंतींवर थुंकू नये किंवा कचरा उडू नये किंवा कचरा फेकू नये म्हणून आम्हीच प्लांटेशन करून दिलेलं आहे. मग त्यानंतर काय येतं तर त्यानंतर आपल्या स्वतःच्या बिल्डिंगच्या नावाचा ट्रान्सफॉर्मर रूम, म्हणजे थोडक्यात एक प्रकारे या बिल्डिंगला तुम्ही पूर्णपणे इलेक्ट्रिक सप्लाय दिलेला आहे. काम पूर्ण झालेलं आहे. हे करताना मी थोडंफार एलिबरेट एवढं पण सांगू शकतो की एखादं घर जेव्हा आपण कंप्लीट झालं असं म्हणतो किंवा एखादं ताबा द्यायची वेळ आली असं म्हणतो तेव्हा त्या घरामध्ये सगळ्या गोष्टींचा ताबा असला पाहिजे. म्हणजे फक्त चकाचक केलेलं घराचं इंटिरियर म्हणजे ताबा नाही आहे. तर राईट फ्रॉम ट्रान्सफॉर्मर टू प्लांटेशन टू जनरेटर टू सिक्युरिटी केबिन टू एंट्रन्स हे सगळं जागेवर तयार पाहिजे. आय थिंक त्याला एखाद्या म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे की यस मी माझ्या घराच्या कंप्लिटेड माझ्या घराच्या प्रिमायसेसमध्ये आलेलो आहे आणि माझ्या घराच्या सराउंडिंगमध्ये सुद्धा मी तेवढाच इन्व्हॉल्ड आहे. ते खरं खरं. डिझायनर हाऊसची कल्पना जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथे राहणाऱ्या कम्युनिटीच्या रिक्वायरमेंट पण लक्षात घेणं आवश्यक आहे. दवबिंदूविषयीचं युनिक प्रॉडक्ट सांगताना मी जसं म्हटलं की हे सगळं प्रोजेक्ट जैन धर्मियांच्या IT मधल्या मुलांच्या सोसायटीने बुक केलं होतं आणि दॅट वे इट्स अ युनिक प्रोजेक्ट की त्यांच्या गरजा समजावून घेऊन आपण हे प्रोजेक्ट कंप्लीट केलं. त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी अशी गोष्ट असते की त्यांचे जेव्हा जैन धर्मियांचे साधू त्यांच्याकडे येतात तेव्हा त्यांना विहिरीने शेंदलेलं पाणी लागतं. ते पंपाचं पाणी घेत नाहीत. आता या जगामध्ये या आत्ताच्या इरामध्ये विहीर कुठून आणणार? विहीर खोदणारे माणसं सुद्धा आपल्याला माहीत नसतात. पण आम्ही आणि विहीर केली तर तिला पाणी कुठनं लागणार किंवा पाणी लागणं आपल्या हातात नाही आहे. मग आम्ही इथे काय केलं, जर तुम्ही इथे बघत असाल तर पूर्ण दवबिंदूचं स्लोप्स असे ॲडजस्ट केले की या एंट्रन्स गेटपाशी सगळा त्याचा स्लोप दिला आणि या चॅनल थ्रू त्याचे सगळं दवबिंदूमध्ये पडणारं पावसाचं पाणी इथे गोळा केलं जातं आणि त्या पावसाच्या पाण्यानंतर कलेक्शन करून एक त्याला फिल्ट्रेशन संप बांधलेला इथे आणि रेग्युलर चक्क आम्ही विहीर खोदली इथे, ओपन विहीर. म्हणजे माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की इथे आम्ही ओपन वेल दिलेली आहे आणि त्यातनं त्याला चक्क तुम्ही जर बघितलं तर रहाट गाडगं पण लावलं. म्हणजे जो सीन मला वाटतं आता पुण्यासारख्या शहरामधनं नामशेष व्हायची वेळ आली आहे. आणि मी सुद्धा सांगू शकतो की माझ्या 25 वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या कारकिर्दीत पहिल्यांदा ओपन विहीर एखाद्या स्कीमला मी अम्युनिटी म्हणून दिली आहे. आता इमेजिन करा की आपण काय मिस करतो. सगळेजण म्हणतो की वी मिस अवर रुरल लाईफ आणि विलेज लाईफ आणि हे सगळं. तर आज इथले राहणारे लोक अभिमानाने सांगू शकतात की आम्ही अशा बिल्डिंगमध्ये जातो की ज्याला रहाट गाडगं असलेली विहीर आहे, आड आहे आणि त्यातनं आम्ही पाणी शेणणं हा जो प्रॉब्लेम आहे त्यातनं आम्ही स्वतः पाणी बादलींनी काढून ते इथल्या वापरू शकतो. आय थिंक आता दवबिंदूतल्या मुलांना तरी विहीर म्हणजे काय दाखवायला बाहेर जायची गरज भासणार नाही. सो दिस इज अगेन अ डिझायनर रिक्वायरमेंट. म्हणजे त्यांची ही गरज होती आणि आम्ही त्या गरजेवर सोल्युशन काढलं आणि त्या सोल्युशन व्हॉट इज अल्टिमेटली अगेन आय केम टू द सेम पॉईंट की व्हॉट इज अल्टिमेटली डिझायनिंग. डिझायनर इज फुलफिलिंग युअर रिक्वायरमेंट्स. सो दिस इज द बेस्ट वे यू कॅन फुलफिल. आता ही काही इंडिव्हिज्युअल माणसाची गरज नव्हती तर डिझायनरमध्ये गरज ही कम्युनिटीची पण असू शकते. म्हणजे डिझायनर हाऊस ही कल्पना फक्त फ्लॅटच्या भिंतींपुरती मर्यादित न ठेवता पूर्ण कम्युनिटीला, पूर्ण सोसायटीला लागू करणं फार महत्त्वाचं आहे. तर त्याला आपण डिझायनर म्हणू शकतो. बरं, ते पाणी व्यवस्थितरित्या फिल्टर करून पावसाचं पाणी आहे. म्हणजे असंही नाही की त्याच्यात काही पोल्युशन आहे किंवा असा पण प्रकार नाही. एका दगडात दोन पक्षी झाले. कम्युनिटीची जी रिक्वायरमेंट पूर्ण झाली, त्यांना ओपन वेल पाहिजे होती आणि माझ्या दृष्टीने माझ्यातल्या एन्व्हायरमेंट इंजिनिअरची रेनवॉटर हार्वेस्टिंगची गरज पूर्ण झाली. आज या सगळ्या कॉम्प्लेक्सवर पडणारं जे काय लाखो लिटर पाणी आहे त्यातला थेंब गोळा करून इथे रिचार्ज केला जातो विहिरीमध्ये. दॅट्स द बेस्ट वे. म्हणजे दोन्ही सगळ्या गरजा एकत्र येणं याच्यापेक्षा चांगलं सोल्युशन काय असू शकेल आपलं. आय थिंक दॅट्स द बेस्ट वे. इथून पुढच्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय असणार आहे तर स्पेसिफिकेशन किंवा ॲमिटीज नाही तर तुम्ही तिथल्या पाण्याच्या गरजा कशा पूर्ण करतात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. पाणी इज अ स्केअरसिटी वी ऑल नो, पण त्याच्यासाठी आपण स्वतः काय करतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्याकडे आपण कन्व्हिनियंटली निग्लेक्ट करतो. 24 तास पाणी अशी ॲडव्हर्टाईज जर केल्या जात असेल तर
माझ्या मते ते ॲडव्हर्टाईजच चुकीची आहे. 24 तास पाणी असं म्हणण्यापेक्षा गरजेप्रमाणे पाणी हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि परत डिझायनरचा फॅक्टर तो येतो की जेवढी गरज आहे त्याप्रमाणे जे लागणारं पाणी आहे त्याची सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एखाद्या सोसायटीने किती पाणी वापरायचं हे त्या सोसायटीने स्वतः ठरवायचं आहे, त्यासाठी बिल्डर काही करू शकत नाही. पण ते जे वापरत आहेत ते पाणी योग्य प्रकारे रिसायकल होऊन त्या रिसायकल पाण्याचा वापर होतोय व्यवस्थितरित्या, ह्याच्या अरेंजमेंट करून देणं माझ्या मते बिल्डरचं काम आहे. आणि बिल्डरने त्यासाठी लोकांना अवेअर पण करायला पाहिजे. दवबिंदूच नाही तर आपल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आम्ही पाण्याचे 2 प्रकार ठेवतो. एक टाक्यांचे पिण्याचं पाणी वेगळं असतं, वापरायचं पाणी वेगळं असतं. आणि दवबिंदूला आम्ही एक स्टेप पुढे जात पूर्ण ड्रेनेज वॉटर रिसायकल करून फ्लश टँकमध्ये ते पाणी दिलेलं आहे. नॉट ओनली फ्लश टँकमध्ये पाणी दिलेलं आहे, सगळ्या गार्डनिंगला त्याची लाईन सेपरेट फिरवलेली आहे आणि गार्डनिंगला सुद्धा रिसायकल केलेलं ड्रेनेजचं पाणी वापरलेलं आहे. आय थिंक हा फार महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. कारण शेवटी आपल्याला मिळणारा आपली लोकसंख्या याच्यावर आपला काही कंट्रोल नाही, पण आपल्याला मिळणारं पाणी याच्यावर मात्र देवाचा कंट्रोल आहे. गेले काही वर्ष पुण्यामध्ये 36 ते 38 इंच पाऊस पडतो जास्तीत जास्त. डोक्यावर पाणी एखाद्या वेळेस कमी जास्त झालं तर 30 इंचापर्यंत पाऊस पडतो. ॲव्हरेज पुण्याचा 30 इंच आहे, 29 ते 30 इंच पुण्याचा ॲव्हरेज पाऊस आहे. पण पुण्याचे पॉप्युलेशन मात्र गेल्या 25 वर्षात 4पट काय 5पट वाढलेले आहे. पाणी तेवढंच आहे. सो ऑल वी कॅन डू इज जेवढं पाणी आपल्या हातात आहे ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापरता आलं पाहिजे. फरक काय पडतो की सोसायटीतल्या लोकांना हे माहीत असून चालत नाही, त्याप्रमाणे सिस्टीम जागेवर बसून द्यावं लागतात. यातनं मला आणि रवीला यातनं काय सांगणं एक्सपेक्ट करायचं झाला की आम्ही केलं ते परफेक्ट नाही आहे किंवा आम्ही केलं ते आयडियल असं आम्ही म्हणत नाही आहे. आम्ही काय केलं आहे आम्ही हे लोक दाखवतोय, त्याच्यात अजून सुधारणा करणारं घर मागा लोकांना, ते खरं डिझायनर घर असेल. याचं कारण सिम्पल लॉजिक आहे की मला चांगलं काय आहे हे कधी कळेल तर मला कोणतरी समजावून सांगितल्याशिवाय किंवा मी वाईट अनुभव घेतल्याशिवाय. आणि मग म्हणतात ना की मिळायला स्वर्गच बघावं लागत असेल तर मग आपल्याला मूर्ख आपणच. त्यापेक्षा जे एखाद्याने काही चांगलं केलेलं आहे ते जरी आपण बघितलं आणि त्याप्रमाणे आपण आपलं घर घेताना डिमांड करू शकलो आपल्या बिल्डरकडे, तरी यातनं पुष्कळ फरक पडणार आहे. शेवटी प्रत्येक गोष्ट तुम्हाला गव्हर्नमेंटनी सांगायला पाहिजे किंवा प्रत्येक गोष्ट तुम्हाला बिल्डरने द्यायला पाहिजे असं नाही. तुमचा हक्क आहे, तुम्ही तुमचा हक्क समजूनच नाही घेतला तर तुमचा हक्क तुम्हाला कधी मिळणारच नाही. किंवा तुम्हाला मिळालेला हक्क आहे हे पण तुम्हाला कळलं नाही तरी तुम्ही तेवढेच मूर्ख मी म्हणेन. त्यापेक्षा इट्स बेटर की काय आपल्याला मिळालेलं आहे हे समजून घ्या, त्याच्यात अजून काय चांगलं मिळवता येईल आपल्याला हे डिमांड करा आणि ते जे मिळालेलं आहे त्याची किंमत ठेवा. म्हणजे आज मी इथे पिण्याचं पाणी, वापरायचं पाणी, सांडपाणी हे सगळं वेगवेगळं दिलं आहे आणि उद्या हे सगळं दुर्लक्षित करून सगळ्या टँक एकत्र करून त्यात तुम्ही टँकरचं पाणी मुबलक वापरणार असाल, फाईन, दॅट इज सोसायटीज रिव्ह्यू. माझं काम मी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मला आशा आहे की त्याप्रमाणे इथे राहणारे प्रत्येकजण या गोष्टीचा पाण्याचा सारख्या फक्त पाणीच नाही तर साफसफाई किंवा तुम्ही जर इथे बघितलं तर आयदर इट्स अ हार्ड पेविंग म्हणजे ब्लॉक ऑर इट्स अ फ्लॉवर बेड ऑर लँडस्केप. म्हणजे कुठेही धूळ, कचरा, चिखल असं जनरेट व्हायला स्कोपच ठेवलेलं नाही आहे. आपण फार वेळा असं म्हणतो की पाश्चात्य देशांमध्ये की धुळीचा एक कण पण दिसत नाही तिथे. पण हे का घडतं तिथे? कारण तिथे आयदर लँडस्केप एरिया असतो किंवा हार्ड पेविंग असतं. धूळ जनरेट व्हायला जी खुली मोकळी माती जिला म्हणतो आपण तशी ती कुठेच येत नाही तिथे. आणि नंतर रस्ते खोदायची वेळ येत नाही. सगळ्या सर्व्हिसेस इथे ऑलरेडी पहिलेच केलेल्या, त्या सगळ्या सर्व्हिसेसवर सायनेजच लिहिलं आहे. माझ्या ज्या काय आउटसाईड ऑफ इंडिया टूर झाल्या त्या टूरचा एक फायदा असा झाला की तिथलं अर्बन प्लॅनिंग कसं आहे मी माझ्यापर्यंत समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि तिथल्या अर्बन प्लॅनिंगमधला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं लक्षात आला की तिथे प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन, ट्रान्सपरन्सी म्हणजे काय, शेवटी ट्रान्सपरन्सी म्हणजे तुम्ही तुमच्याकडे असलेली माहिती कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता पूर्णपणे. आय थिंक त्याला ट्रान्सपरन्सी म्हणतात. मग मी जे काय इथे केलेलं आहे हे जर माझ्या ड्रॉइंगमध्ये मर्यादित राहिलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही. ते कॉमन माणसाला, इथल्या रहिवाशाला कळलं पाहिजे आणि त्या प्रकारच्या सगळ्या सायनेजेस म्हणजे पाण्याच्या लाईनपासून ते सर्व्हिस लाईन्सपासून ते ड्रेनेज लाईनपासून माझ्या दृष्टीने जेवढ्या गोष्टी म्हणतात ना, पुणेकर पाट्यांसाठी फेमस आहे, पण ते एकपरीने बरं आहे की त्या जे तुम्हाला तोंडाने सांगता येत नाही, जेव्हा ते तुमचे नॉलेज तुमच्यापाशी राहतं ते तुमच्या पाट्या बोलतात. तर इथे त्या सगळ्या पाट्या आम्ही करून दिलेल्या आहेत. दॅट इज इम्पॉर्टंट. पाट्या बघूया. यस. साध्या गोष्टी असतात की आपण कशा इव्हॉल्युएशन होत होतात की आपल्या घरामध्ये पाय पुसणं असतं, पण एंट्रन्स लॉबीला पाय पुसणं आपण कधी ठेवत नाही, कोणी ठेवायचा भानगड पडत नाही. बरं ठेवलं असलं तरी ते मिसप्लेस होतं. मग आम्ही काय केलं की नुसतं एंट्रन्स लॉबीला पाय पुसणं नाही ठेवलं तर त्याला एक फ्रेम करून ते फिक्स केलं. म्हणजे ते कोणी चोरून पण येऊ शकत नाही आणि कोणी हलवू पण शकत नाही जागेवरनं. याला काही फार खर्च लागत नाही, पण एक थोडी
आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग पॉवर लागते आणि ती गरज आहे. सी चिखलाचे पाय एंट्रन्स लॉबीत घेऊन यायला नाही पाहिजे हे सगळ्यांना वाटतं, पण एंट्रन्स लॉबीच्या अलीकडे कोणीच पायपुसणे ठेवलेलं नसतं, त्याच्यामुळे चिखलाचे पाय लॉबीमध्ये येतात. बरं, एंट्रन्स लॉबीमध्ये अलीकडे पायपुसणे ठेवलं जरी असलं तरी ते मिसप्लेस होतं, हलतं इकडे तिकडे, वाऱ्याने उडून जातं, कोणतरी ढकलून देतं. त्याच्याऐवजी एक सिंगल अँगल फ्रेम करून त्यात ते फिक्स करून ठेवलं तर एंट्रन्स लॉबी खराब होणार नाही. या अशा ज्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबरीने एंट्रन्स लॉबीला कुठल्याही प्रकारची पायरी न देता, उद्या घरामध्ये वयोवृद्ध माणूस आहे, कोणी काठी टिकत येत आहे किंवा कोणी व्हीलचेअरवर नेत आहे, तर त्याला डायरेक्ट व्हीलचेअर लिफ्टपर्यंत घेऊन जाणं हे फार आवश्यक आहे. त्यामुळे कुठेही दवबिंदूमध्ये एंट्रन्स लॉबीमध्ये येताना किंवा लिफ्टपर्यंत जाताना पायरी दिलेली नाही आहे. माणूस गाडीतनं उतरून व्हीलचेअरवरनं सरळपणे आपल्या फ्लॅटमध्ये जाऊ शकतो, कुठेही उंबरठा किंवा खटकी आलेली नाही आहे. सिम्पलेस्ट प्लॅनिंगचा प्रकार आहे. पण हे फॉरेनमध्ये तेवढा लहान गोष्टींचा ते लोक विचार करतात. आणि मी असं नाही म्हणत की आपण निग्लिजंट आहोत, पण आपल्या डोक्यातच या गोष्टी येत नाही. तर माझ्यामध्ये ही पण एक प्रकारे आपली गरज असते की, आणि होतं काय माहिती आहे का, नेहमी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गरज पडल्यावर जाणवतात आणि मग तेव्हा लक्षात येतं की अरे नाहीये. आणि मग नंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. एकदा त्या लेवल डिफरन्स तिथे पायरी ठेवली असली की नंतर रॅम्प करता येत नाही. त्याचबरोबरीने मी जेव्हा दुबईमध्ये गेलो होतो तेव्हा बुर्ज खलिफाला एक साधी गोष्ट बघितली की त्यांनी जेवढे इंजिनियर्स आणि जेवढे प्रोजेक्ट कन्सल्टंट तिथे त्या प्रोजेक्टवर काम करत होते त्यांनी लॉबीमध्ये त्या लोकांचा एक सगळ्यांचा ग्रुप फोटो काढला आणि त्यांच्या नावासकट लॉबीमध्ये ते पोर्ट्रेट लावलं. इतकी छोटी गोष्ट होती, मला ती का आवडली माहिती आहे का, कारण मी स्वतः इंजिनियर आहे आणि मला ही कल्पना आहे की इथे काम करणाऱ्या प्रत्येक माणसानी आज 2-2.5 वर्ष इथे स्वतःचा दिवस रात्र एक करून ही बिल्डिंग उभी करायला मदत केली आहे. आज उद्या एकदा का पोझिशन झालं की या लोकांना सुद्धा इथे आतमध्ये यायला ओळखपत्र मागतील सिक्युरिटी केबिनवाले की तुम्ही कोणाकडे आल्यात म्हणून. तर त्यांना त्यांचे कुठेतरी त्यांचे फुटफॉल इथे कायमस्वरूपी राहावेत या दृष्टीने मी ती बुर्ज अल खलीफाची कॉपी मारली की अरे जर तिथे हे होऊ शकतं की त्या लोकांना कायमचा त्यांच्या पोर्ट्रेटच्या रूपाने ते लोक तिथे कायमचे राहू शकतात, तसं आज हे सगळी जी टीम दिसते इथे, इथल्या सुपरवायझर पासून, इलेक्ट्रिकल कन्सल्टंट पासून, स्ट्रक्चरल कन्सल्टंट पासून, टेक्निकल ॲटर नितीन पासून सगळे लोक आज हे लोक जरी बिल्डिंग मधनं निघून गेले तरी या पोर्ट्रेटच्या रूपाने त्यांना कायम ते या बिल्डिंगमध्ये आठवण राहिले. आणि नॉट ओनली दॅट, या बिल्डिंग मधल्या लोकांनाही कायम जाणीव राहील की हे लोक होते ज्यांच्यामुळे आज आपण आपल्या डिझायनर घरामध्ये कम्फर्टेबली राहतोय. आय थिंक दॅट इज रिअली बॉन्डिंग. का आपल्या इथे नेहमी केलेल्या म्हणजे गोष्टी लक्षात राहत नाहीत, चांगल्या गोष्टी कधी लक्षात राहत नाही, पण मी असं म्हणतो की त्या लक्षात राहण्यासाठी जाणीव पण कोणते लागते आणि या छोट्या छोट्या गोष्टींना ती जाणीव जिवंत राहते. दॅट्स वाय. आणि मग जेव्हा प्रत्येक ठिकाणी आपण लॉबीमध्ये येतो तर डिझायनर लॉबी किंवा एंट्रन्स लॉबी याचा अर्थ काय, तर माझ्या दृष्टीने सगळ्या या ज्या पब्लिक प्लेसेस आहेत एक प्रकारच्या, या पब्लिक प्लेसेसमध्ये जेवढा तुम्हाला मोकळेपणा ठेवता येईल, नॅचरल लाईट अँड व्हेंटिलेशन ठेवता येईल आणि मेन म्हणजे बसण्यासाठी जागा करता येईल. आता साधा आहे हा कठडा, इथे मी ग्रिल बांधून बंद करू शकलो असतो, पण त्याच्याऐवजी मी सिक्युरिटी गेट थोडंसं आतमध्ये घेतलं आणि एक छानपैकी बसायची जागा झाली. आज आय कॅन इमॅजिन की संध्याकाळी या बिल्डिंग मधले मुलं त्यांच्या गप्पा संध्याकाळी इथे मारू शकतील किंवा सकाळी मॉर्निंग वॉकवरून येणाऱ्या आज्या इथे गप्पा मारत बसू शकतील. अशा छोट्या छोट्या जागा 100 प्रकारच्या जागा इथे क्रिएट केल्या दवबिंदूमध्ये. आय थिंक त्या जागा ह्या आपल्या डे टू डे गरजांचा भाग आहे. संध्याकाळी मी माझ्या मित्राला सोडायला खाली आलो घरी आलेल्या भेटायला, तर अशी कुठलीही बसायला जागा नसेल तर मी तासभर उभारून गप्पा मारतो, पण ही जर बसायची जागा असेल तर मी 2 तास सुद्धा गप्पा मारू शकतो. आणि ती जागा क्रिएट केल्यानंतर त्याचं महत्त्व कळतं. अनफॉर्च्युनेटली आपल्या इथे ती जागा नसल्यानंतर त्याचं महत्त्व कळतं आणि नसल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. पण त्या जागेचा उपयोग कसा करावा हे समजून घेणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे आणि दॅट्स व्हॉट वी डू. त्यानंतर जसं मी म्हटलं की प्रत्येक बिल्डिंगला एक सिंपल गोष्ट असते की पोस्ट बॉक्स. ठीक आहे, पोस्ट बॉक्स प्रत्येक बिल्डिंगला असतात, पण ऍट द सेम टाइम जे कॉमन सोसायटीचे बिल येतात चेअरमन सेक्रेटरीच्या नावाने ते कुठे टाकायचे हा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे एक ऍडिशनल पोस्ट बॉक्स आम्ही सोसायटी कॉमन लेटर बॉक्स करून तिथे दिलेला आहे. फार लहान गोष्ट आहे, म्हणजे याच्यामुळे काय एक 500 रुपयाचा पोस्ट बॉक्स त्याची किंमत किती काय, त्याचं महत्व ते काय, पण तो नसला की त्याचं महत्व कळतं, असला तर तुमच्या लक्षात पण तो येत नाही. तर माझ्यामध्ये या गोष्टींची जाणीव बिल्डरनी करून द्यायला पाहिजे क्लायंट्सना, आणि की बाबांनो या गोष्टी लक्षात घ्या. आणि मी या केल्या म्हणून मी मोठा असं नाही आहे, या गोष्टींची आवश्यकता आहे आणि या गोष्टी डिमांड करा तुम्ही. मी काही वेगळं केलेलं नाही याच्यामध्ये.
आता एक सिंगल एंट्री आणि सिंगल हे म्हणजे आतमध्ये आल्यानंतर हे गेट जेव्हा रात्री 11:30-12 नंतर तुम्ही बंद कराल आणि लॉक लावाल तेव्हा प्रत्येक फ्लॅट होल्डरकडे एक किल्ली दिली गेली जाते. याची प्रत्येक फ्लॅट होल्डरकडे एक किल्ली दिली गेली जाते आणि वॉचमॅनकडे एक किल्ली असते. संपलं. तुम्हाला स्वतःच्या घराला सेफ्टीची गरज पण नाही तसं बघितलं तर. पण स्टील मी म्हटलं तसं की सेफ्टी ही आपल्या डोक्यात असते. सेफ्टी हा ॲटिट्यूड आहे. पण ते करताना त्याला प्रोव्हिजन सुद्धा करून देणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर इथे मागे सिक्युरिटी कॅमेरा आहे की इथे आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मुवमेंट इथे कंट्रोल आहे. कारण ही एकच एंट्री आहे इथे आणि या एंट्रीचा कंट्रोल कोण गेला आणि कोण आलं याचा कंट्रोल सिक्युरिटी केबिनमध्ये असतो. सो वी आर ह्या उपर सगळं करून जर एखाद्याने स्पायडरमॅन सारख्या बिल्डिंगमध्ये चढून चोरी केली तर त्याला न्यायला जाय. पण देन वी हॅव ट्राईड द बेस्ट व्हॉट वी कॅन डू. त्याच्याबरोबरीने जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तेव्हा दवबिंदूला एक फार छान गोष्ट माझ्याकडनं किंवा माझ्या टीमकडनं झालेली आहे. आम्ही काय केलंय तर आम्ही एक पूर्ण दवबिंदू ही थीम काय आहे, दवबिंदूच्या मागचं युनिकनेस किंवा दवबिंदूचं स्वतःचं ओन डिझायनरनेस जो आहे तो समजावून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. अल्टिमेटली आजच्या घडीला सगळ्यात मोठा निगेटिव्ह फॅक्टर बिल्डिंग लाईनमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये काय झाला माहिती आहे का, तर कस्टमर आणि बिल्डर मधला डायलॉगच संपलेला आहे. तो डायलॉग कसा असायला पाहिजे, तर तो डायलॉग नुसता तुमचे एवढे देणे राहिलेत किंवा तुमचे एवढे पैसे राहिलेत किंवा त्यांनी मागायला पाहिजे की मला माझं हे सर्टिफिकेट द्या, माझं कम्प्लिशन सर्टिफिकेट, मला किल्ली द्या, असा डायलॉग नसला पाहिजे. तर मी एखादी बिल्डिंग काय अँगलनी डिझाईन करतो, व्हॉट आर माय थीम्स, लॉजिक बिहाइंड बिल्डिंग अ बिल्डिंग, व्हॉट इज अवर फिलॉसॉफी, व्हॉट वी वॉन्ट टू प्लॅन, व्हॉट वी हॅव बिल्ट अँड व्हॉट वी वॉन्टेड टू से. मी मगाशी म्हटलं तसं मी एखादी सोसायटी ताब्यात देतो तेव्हा नुसत्या एखाद्या कॉन्क्रीटच्या बिल्डिंग आणि या एंट्रन्स लॉबीज ताब्यात देत नाहीये. मी आय वॉन्ट टू डिलिव्हर अ कल्चर टू ऑल ऑफ दी रेसिडेंट्स ओव्हर दिस. मग ते कल्चर काय आहे, ते कल्चर कशा पद्धतीने समजावून सांगतं, हे जसं मी सगळ्या क्लायंटची आज इथे 80-82 फ्लॅट्स आहेत. आज प्रत्येक फॅमिलीशी मी इंडिव्हिज्युअल नाही बोलू शकत किंवा आमच्यातला कोणीच बोलू शकणार नाही. पण मग मी माझ्या परीने काय केलं की आम्ही पेंटिंगमधनं दवबिंदू, ह्या सगळ्या दवबिंदूच्या 3 लॉबीज आहेत. या 3 लॉबीजमध्ये आम्ही 2 प्रकारे बोलतोय. असं म्हणतात की ड्रॉइंग ही सुद्धा एक फार मोठी इफेक्टिव्ह लँग्वेज आहे. तर आम्ही एक कल्चर या वेगवेगळ्या पेंटिंगच्या आणि म्युरलच्या रूपाने इथे डिस्प्ले करायचा प्रयत्न केलाय. इथल्या प्रत्येक लॉबीमध्ये तुम्हाला अशा टाईपचे पेंटिंग दिसतील वेगवेगळे, आणि त्याच्याबरोबरीने त्याची फिलॉसॉफी आम्ही इथे लिहिलेली आहे की दवबिंदू, व्हॉट इज दवबिंदू, जसं किंवा व्हॉट इज बेसिकली दवबिंदू नाही तर व्हॉट इज बेसिकली घर. म्हणजे आणि त्याच्यात घर म्हणून समजून घेताना त्याच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजायला की लोक म्हणतात की आय एम अ सक्सेसफुल पर्सन. व्हॉट यू मीन आय एम सक्सेसफुल पर्सन. माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे फ्लॅट आहे, माझ्याकडे चकाचक फिटिंग्स आहेत आणि ऑल गॅजेट्स आहेत. इट्स नॉट घर. तुमचं माझ्यामध्ये तुम्हाला जे तुमची मनशांती किंवा आत्मशांती मिळवून देईल आणि तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल, जिथे तुमची खऱ्या अर्थाने वेल्थमध्ये प्रोग्रेस होणं आवश्यक आहे, मान्य आहे. पण तुमच्या माइंडमध्ये जेव्हा प्रोग्रेस होईल, तुमचा माइंड जेव्हा प्रोग्रेसिव्ह होईल, ओपन अप होईल जगाविषयी, नेचरविषयी, ते भावना जिथे तुम्हाला मिळेल, आय थिंक दॅट इज रिअल घर. आणि ती भावना नुसती सांगून येत नाही, ती तुम्हाला शेअर करावं लागते, ती कल्टिवेट करावं लागते. आणि ती त्याप्रमाणे त्या तुमच्या शेजाऱ्यांशी, तुमच्या मित्रांशी हे सगळं तुम्ही कंटिन्युअस बोलत राहायला पाहिजेत, शेअर करत राहायला पाहिजेत. तर ते घर खऱ्या अर्थाने कम्प्लीट होतं. आणि दॅट इज व्हॉट वी हॅव ट्राईड. जसं मी म्हटलं की ह्या पेंटिंगच्या रूपाने मी एक इमॅजिनरी पिक्चर इथे पेंट केलेलं आहे चांगल्या घराचं. त्याच्याच बरोबरीने इथे आमची फिलॉसॉफी आम्ही लिहून काढलेली आहे आणि अशी प्रत्येक ठिकाणी केली आहे. त्यानंतर इथल्या प्रत्येक लॉबीजमध्ये आम्ही पक्ष्यांचे पेंटिंग्स लहान मुलांकडनं काढून घेतलेले आहेत आणि त्या पक्ष्यांच्या पेंटिंगच्या बरोबरीने नेचरचा संदेश देणारे, एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशनचा संदेश देणारे सुद्धा पेंटिंग काढलेले आहेत आणि त्याच्या बाजूला त्या संदेशचा अर्थ काय हे शब्दात मांडलेला आहे. सो सगळ्या प्रकारे माझ्यातला आणि माझ्या टीम मधला जो बिल्डरनेस आहे तो आम्ही, वी डोंट हाईड. मगाशी मी बोलताना गमतीने म्हटलं की मी बिल्डिंग का बांधतो त्याचं सगळं स्पष्ट उत्तर आहे, पैसे कमवायला. नथिंग रॉंग अबाउट इट. आणि एखाद्याला कदाचित हे उत्तर खूप रूढ वाटेल किंवा माज असलेलं वाटेल, पण नथिंग रॉंग. म्हणजे कोणी एखादं घर फुकट का बांधावं, अग्रीड. पण ऍट द सेम टाइम मी जेव्हा घर बांधतोय तेव्हा मला त्याच्याविषयी अभिमान वाटायचं काम करून सुद्धा मी पैसे कमवू शकतो. सो मला असं घर बांधून पैसे कमवायचे आहेत ज्याचा माझ्या अख्ख्या टीमला अभिमान वाटेल.
ज्याला प्रेझेंट करताना माझ्या क्लायंटला मला कुठल्याही प्रकारचा मनात शरम नसेल किंवा कुठल्याही प्रकारचा मला चोरटेपणा नसेल. असं म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणं. आज मी आणि रवी दादा उद्या बिल्डिंगचा हँडओव्हर करतोय. आम्ही गेले 2-2.5 तास इथे फिरतोय. प्रत्येक कोपऱ्यातनं बिल्डिंगच्या फिरताना ऑल आय कॅन हॅव इज अ सॅटिस्फॅक्शन. हे फिलिंग ठेवून मला पैसे कमवायचे. या बिल्डिंगमध्ये मान खाली घालून हळूच येऊन चाब्या देऊन जाऊन मला पैसे कमवण्यात काही इंटरेस्ट नाही. आणि आय थिंक तसं प्रत्येकाने, इथे राहणाऱ्या प्रत्येकाने हा कन्सेप्ट लक्षात घेतला पाहिजे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाने प्रॉस्पर व्हावं, पण प्रॉस्पर होताना चांगलं काम करून प्रॉस्पर व्हावं, हा मेसेज मला द्यायचा आहे. आणि हे जोपर्यंत मी माझ्या फिलिंग्स माझ्या कस्टमरशी शेअर करणार नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या बिल्डरची फिलॉसॉफीच कधी कळणार नाही. आणि जेव्हा हे मला माझ्या कस्टमरला, आमच्या कस्टमरला द्यायचं आहे की फिलॉसॉफी अबाउट लाईफ आम्हाला हँडओव्हर करायची आहे. आम्हाला फक्त घर हँडओव्हर नाही करायचे. आणि ते फार इझी आहे. म्हणजे त्याच्यासाठी काय लागतं, त्याच्यासाठी एक क्लिअर कट स्वतःविषयीचा कॉन्फिडन्स लागतो की मी जे काय करीन ते चांगलं करायचा मनपूर्वक प्रयत्न करीन. मी जे काय करीन ते चांगलं केलंय असं मी कधीच म्हणणार नाही. कारण हे चांगलं आहे का वाईट आहे हे इथे राहणाऱ्या लोकांनी ठरवायचं आहे. हे मी नाही ठरवू शकत. त्यांना समजून द्यायचा प्रयत्न मी करीन. पण ॲट द सेम टाइम अल्टिमेट मी माझ्या मॉरलशी किंवा मी माझ्या कॉन्शियसशी अतिशय क्लिअर आहे की माझ्या टीमने मनपूर्वक एक चांगलं घर, एक चांगलं कल्चर द्यायचा इथे प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या मते जेव्हा जेव्हा इथे म्हणजे रविदाच्या ब्लॉकच्या लोकांना किंवा दौबिंदूतल्या लोकांनाही उद्या ही सीडी आम्ही दाखवू तेव्हा माझा, किंवा आम्ही त्यांची शेअर करू तेव्हा माझा इथल्या सगळ्या लोकांना सांगायचा किंवा शेअरिंगचा हाच एक मुद्दा असेल की सगळ्यात पहिले चांगलं म्हणजे काय ते समजून घ्या. दिलेल्या चांगल्याचा आदर करा. आणि जे चांगलं दिलं त्यात वाढ कशी होईल हे तुम्ही तुमच्या ऍक्शननी करा. म्हणजे एखाद्या गोष्टीला नाव ठेवून तुम्ही मोठे होत नाही कधी आयुष्यामध्ये. ठीक आहे, इथे हजारो गोष्टी मॅन्युअल झाल्यात, एखाद्या छोटा मोठा फरक राहणार आहे. म्हणजे कदाचित एखाद्या ठिकाणी फिनिशिंग चांगलं नसेल, एखादं घर गळू शकत असेल, पण ते रिपेअर करून देणं हे सुद्धा आमचंच काम आहे. म्हणून ते वाईट बांधलंय असं कोणी समज करून घेऊ नये, एवढाच माझी प्रामाणिक सांगायची इच्छा आहे. आणि जेव्हा जर एखादा बिल्डर प्रामाणिकपणे तुम्हाला काहीतरी चांगलं करून द्यायचा प्रयत्न करतोय तर त्याला ऍक्नॉलेज करा. त्याला ऍक्नॉलेज कसं करा, तुम्ही तर पैसे देऊन तुमचं काम केलेलं आहे. मी असं म्हणत नाही की मला पैसे वाढवून द्या किंवा काय, हे आमच्या बिल्डरनी केलेलं आहे असं तुम्ही जेव्हा तुमचे 4 मित्र फ्लॅट घालला जातील तेव्हा जेव्हा सांगाल की अरे आमच्या बिल्डरनी बाबा एवढं सगळं केलेलं आहे, यातलं तुमचा बिल्डर हे करतोय ना, एवढं सगळं बघून घ्या, मी म्हणेन ते खरं ऍक्नॉलेज केलं तुम्ही आम्हाला. मला पैसे वाढवून देण्यात काही इंटरेस्ट नाही किंवा माझी स्तुती 4 लोकांमध्ये करा की संजय देशपांडे किती महान आहे, नथिंग डुईंग. त्याच्याऐवजी आमची बिल्डिंग येऊन बघा, बिल्डरचं नाव पण सांगू नका. जर आमच्या बिल्डिंगमध्ये हे होऊ शकत तुमच्या घरात का नाही होऊ शकत हे जरी सांगितलं, आय थिंक आवर एफर्ट्स आर पेड ऑफ. दॅट्स इट. आता कमिंग टू द फायनल, ज्याला आपण टप्पा म्हणतो की ऍक्च्युअली आतापर्यंत जे आपण बघायची बघितलं ते लॉबी, सराउंडिंग, आउटर रिक्वायरमेंट, पण हे सगळं करताना जर कोअर जे घराच्या आतल्या 4 भिंती आहेत त्या पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. कारण साधारणतः 24 तासामधला मॅक्झिमम वेळ माणूस त्या भिंतींच्या आत घालवणार असतो. सो त्याच्याविषयी पण तो तेवढाच जागरूक असणं आवश्यक आहे. आणि इथे आम्ही काही क्लायंटला डोळ्यासमोर ठेवून, माझे आईवडील काही बिल्डर नव्हते, माझे आईवडील काही इंजिनियर नव्हते, माझे आईवडील मास्तर होते आणि त्यांनी स्वतःचं घर बांधताना किती खस्ता खाल्ल्यात ते मी बघितलेले आहेत. ते करताना गेले 25 वर्ष मी स्वतः बिल्डर आहे, लोकांची घरं बांधतोय, जे काय एक्सपिरियन्स केले. सो आम्ही असा विचार केला की का नाही लोकांना जर आपण करतो हे चांगलं आहे पटवून द्यायचा सगळ्यात मार्ग काय आहे तर चांगलं आणि वाईट हे काय आपणच लोकांना समजून सांगायचं. तर अकॉर्डिंगली व्हॉट वी डिड की ताबा घेताना काय काय फ्लॅटमध्ये बघून चेक करायला पाहिजे, फ्लॅटमध्ये आणि फ्लॅटच्या बाहेर. आणि यासाठी आम्ही पूर्ण आमचं जे काय एक्सपिरियन्स होता, आमचं जो काय चुकू शकतं, काय वाईट घडू शकतं, या दृष्टीने आम्ही काही पॉइंट्स तयार केले. आणि नंतर लक्षात आलं की मारुतीच्या शेपटांसारखी काय वाईट असू शकते याची वाढतच चालली. म्हणजे ॲट द एंड जेव्हा फायनली वी कन्क्लुडेड की ह्या गोष्टी आपण क्लायंटकडून चेक करून घ्यायला पाहिजे, तेव्हा ती लिस्ट बघितल्यानंतर वी थॉट की चला आपण हा बैल मुझे मारत नाही करताय की एवढं सगळं क्लायंटला दाखवून आपण स्वतःचा आत्महत्येचा रस्ता तयार करत नाही ना. पण अगेन जसं मी म्हटलं की आमचा प्रयत्न हा चांगलं काहीतरी करायचा होता. आणि चांगलं काहीतरी करायच्या प्रयत्नामध्ये नेहमीच तो रस्ता अवघड असतो. म्हणजे माझा काही फिलॉसॉफिकल गोष्टींवर फार विश्वास आहे की कुठल्याही गोष्टीला 2 मार्ग असतात, एक शॉर्टकट असतो, एक लॉंग कट असतो.
दोन्ही मार्ग एकाच ध्येयाकडे जात असतात, जे सक्सेसचा पार्ट असू शकतं. पण शॉर्टकट हा जास्त धोकादायक ठरतो इन द लॉंग टर्म. त्याच्याऐवजी आत्ता प्रॉब्लेममध्ये जरी वाटला आणि आत्ता जरी मार्गावर जास्ती काटे दिसले तरी लॉंग टर्म किंवा लॉंग कट जो आहे तो जास्त बेनिफिशियल ठरतो. आणि देन वी थॉट की ही जी काय चेकलिस्ट आपण तयार केलेली आहे त्या चेकलिस्टमध्ये जवळपास 12 पानाची चेकलिस्ट आहे. आणि 12 पानाचे, आणि आय एम शुअर की रविदादा एक स्कॅन करून आपल्या ह्याच्यावर टाकेल, याच्यात सगळे आयटम्स आहेत. म्हणजे कॉमन माणसाच्या नजरेला त्याचं घर कसं दिसायला पाहिजे आणि त्यांनी काय काय बघायला पाहिजे, राईट फ्रॉम टायलिंग अँड सॅनिटरी वेअर टू सीपी फिटिंग टू अगदी डोअर फिटिंग्स आणि विंडोज, हे सगळं घेतलं आहे. आता विंडोज मधला सगळ्यात पहिला पॉईंट काय घेतला असेल मी गमतीने सांगतो, तर ऑल विंडोज आर ओपनिंग अँड ऑपरेटिंग स्मूथली. म्हणजे व्हेरी बेसिक थिंग की लोक म्हणतात हा काय पॉईंट आहे का, पण नाही. जेव्हा मी ताबा घेतो त्यानंतर मला असं कळतं की कुठलं तरी एखादं रोलर निघालेलं असतं किंवा विंडो मध्ये प्ले असतो, विंडो लॉक व्यवस्थित होत नसते, विंडोवर पेंटिंगचे डाग असतात, अशा बेसिक गोष्टी आहेत. याच्यामध्ये नंतर विंडोला बॉटम ड्रेनला पाण्याचे होल्स आहेत आणि त्यातनं पाणी वाहतंय. नाहीतर तुम्ही जर बघितलं बरेचदा असं होतं की पावसाचं जे पाणी पडतं ते पावसाचं पाणी ट्रॅकमध्ये जमा राहतं आणि त्या ट्रॅकला प्रॉपर होल नसतात किंवा ते होल बुजलेले असतात, मग ते पाणी आतमध्ये सीप व्हायला सुरुवात होते. इतक्या सिंपल गोष्टी आहेत. आणि असं करत करत जर टोटल लिस्ट बघितली तर जवळपास 250 पॉईंटची लिस्ट झाली आहे. आणि हे 250 पॉईंट, प्रत्येक पॉईंट हा क्लायंटनी स्वतः चेक करणं अपेक्षित आहे. त्याच्या आधी आमच्या कॉन्ट्रॅक्टरने चेक केलेला असतो, आमच्या इंजिनियरने चेक केला असतो. आणि एवढं करून क्लायंटने जर त्यात काही करेक्शन काढल्या तर फ्रंट शीटवर आय हॅव गॉन थ्रू आउट द चेकलिस्ट अँड आय एम सॅटिस्फाईड विथ द सेम. हे जोपर्यंत क्लायंट सही करत नाही तोपर्यंत मी क्लायंटला ताबा देत नाही. म्हणजे मी म्हटलं ना की मार कर गाल पुढे घे खाऊन थोपाडीत, तसं झालेलं आहे एकदम माझं की तुम्ही एवढ्या मोठमोठ्याने गप्पा मारता, अहो आमचे हे काम राहिलेत, मीच सांगून नको घेऊ ताबा, तू कुठे म्हणतो, मी म्हणतो उलट. यातनंही काहीतरी चावटपणा करणारे लोक निघतातच की आमच्या टाईलचा एखादा कोपरावरती आलाय आणि मग असं होईल असं. शेवटी आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की सिव्हिल इंडस्ट्री किंवा रिअल इस्टेटली भारतामधली तरी अजूनही खूप रॉ आहे. अजूनही खूपशा गोष्टी मॅन्युअली होतात. इथे 10 फ्लॅट 10 टाईलवाले गवंडी बसवतात आणि ते हाताने त्या बसवतात. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या वर्कमनशिपमध्ये फरक असणारच आहे. आपल्या स्वतःच्या हाताचे 5 बोटं सारखे नसतात, तर 5 फॉटमध्ये टायलिंग सारखं असेल असं करणं म्हणजे विश्वकर्मांच्या सुद्धा जे जमणार नाही आपण एक्सपेक्ट करतो. पण याचा एक कुठला तरी कॉमन प्लॅटफॉर्म असायला पाहिजे आणि त्या कॉमन प्लॅटफॉर्मशी आपण मॅच होतोय की नाही आणि त्याच्यात 19-20 राहतोय की नाही हे बघणं आवश्यक आहे. या फ्लॅटच्या चेकलिस्टमध्ये याच्या बरोबरीने आम्ही स्वतः प्रत्येक फ्लॅटचा कार्पेट एरिया मोजून क्लायंटला देतो. आम्ही स्वतः, याचं कारण असं आहे की नंतर लोक म्हणतात की आमचा कार्पेट एरिया कमी समजला, आणि प्रत्येक कार्पेट एरिया तुमच्या अग्रीमेंटला लिहिलेल्या कार्पेट एरियाच्या 2 किंवा 3% कमी किंवा जास्ती असेल तरच आम्ही सांगतो ताब्या घ्या. टचवूड आजपर्यंत अशी एक पण केस आली नाही की 2 किंवा 3% पेक्षा जास्ती फरक पडलेला कार्पेट एरियामध्ये, जो लिमिटेड परमिसिबल लिमिटमध्ये आहे मोफाच्या. म्हणजे आणि ती प्रत्येक रूम डायमेन्शनची मोजर केलेली डायमेन्शन शीट सुद्धा आम्ही तुमच्या क्लायंटला देऊन टाकतो. सो जन्मभर तुझ्याकडे तुझ्या फ्लॅटचं एक्झिस्टिंग कार्पेट एरिया किती याचं ऑन लाईव्ह रेकॉर्ड तुझ्याकडे राहतं. ॲज सिम्पल एज दॅट. मला काय वाटतं की हे करणं बरं. कधी कधी पहिले आम्हाला असं वाटायचं की हे 5-10 फ्लॅटच्या प्रोजेक्टला ठीक आहे, तर हे 80 फ्लॅटचं एवढं मोठं प्रोजेक्ट आहे संजीवनीच्या दृष्टीने, हे कसं काय शक्य होईल. पण इफ यू डिसाईड की तुम्ही शॉर्टकट नाहीच आहे तुमच्यासाठी लॉंग कटच आहे, झक मारत करावंच लागतं, त्याला काही पर्यायच नाही. म्हणजे ते म्हणतात ना असं की तुमचे दोर कापून टाकलेले आहेत मागे ओळायचे. चांगुलपणाच्या रस्त्यावर चालताना एक सगळ्यात मोठा फॅक्टर असा असतो की तिथे परतीचा रस्ता नसतो. परफेक्शनच्या रस्त्यावर फक्त पुढे जाता येतात, मागे नाही जातात. सो आपण त्याच्यावर पाय ठेवूनच 10 वेळा विचार करावा की आपल्याला झेपणार आहे का. नसेल झेपणार तर न गेलेलंच बरं त्या वाटेला. पण माझं असं म्हणणं आहे की अनलेस अँड अंटिल कुणीतरी ती डेअरिंग केली नाही तर परत तेच होत आहे की मग चांगलं काय, तर चांगल्यासाठी कोणी प्रयत्नच नाही केला तर आपण क्लायंटला चांगलं कधी देऊच शकणार नाही. आणि ह्या ज्या काय साध्या गोष्टी आहेत याच्यात मी परत म्हटलं जसं की माझी तर फक्त 200 फ्लॅटची चेकलिस्ट आहे. मी टोयोटासाठी सुद्धा काम केलेलं आहे आणि टोयोटाची एक कार जेव्हा फॅक्टरीतनं बाहेर पडते तेव्हा टू माय नॉलेज त्याला जवळपास 1500 चेक्स लावलेले असतात त्यांनी. 1500 प्रकारचे चेक्स, ज्याच्यामध्ये त्याच्या सीट्सची सीट कव्हरची शिलाईपासून तर इंजिनच्या ज्या काय त्यांच्या टेक्निकल टेस्ट असतील या सुद्धा इन्क्लूड असतात. जर टोयोटा एक 7 लाखाच्या 10 लाखाच्या गाडीसाठी 1500 टेस्ट वर्कआउट करू शकते, माझ्याकडे जन्म टाकून माणूस एकदाच फ्लॅट घेणार आहे
माझ्याकडे येणारे क्लायंट, मी मगाशी सांगितलं तसं, हे मारुती आणि होंडावाले ज्यांना घराची गरज आहे, त्यांच्या दृष्टीने संजय देशपांडे देव आहे. याचं कारण त्यांच्या आयुष्यातलं एकमेव स्वप्न माझी टीम पूर्ण करते. आणि एवढा विश्वास जेव्हा माझ्यावर कोणीतरी टाकताय, तेव्हा त्या विश्वासासाठी मी काय करतो हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. रादर आज दवबिंदू पूर्ण बुक आहे, आणि दवबिंदू पूर्ण बुक असताना आम्ही पूर्ण बिल्डिंगला लाइटिंग करून जो काय खर्च करतोय किंवा जो काय सोहळा करतोय, त्याच्या मागचं कारणच हे आहे की ही दवबिंदू पूर्ण मला तरी पर्सनली अतिशय स्वार्थीपणे असं म्हणायचं वाटतं की माझं जेव्हा एखादं प्रोजेक्ट पूर्ण होऊन मी जेव्हा हँडओव्हर करतो ना, तेव्हा माझ्या फ्लॅट होल्डरपेक्षा मला जास्त आनंद झाला असतो. त्याचं कारण माझी जबाबदारी संपलेली असते. इन द सेन्स की मी ज्या कमिटमेंट दिल्या, ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून माझ्याकडे फ्लॅट बुक केले आहेत, माझ्याकडे पैसे गुंतवलेले आहेत, त्या माझ्या जीवावर ते त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये आज कसे बसे राहतात त्यांना की कधीतरी संजय आपल्याला वेळेत ताबा देईल आणि आपलं भाडं बंद होईल आणि आपण आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला, त्याचं स्वप्न जे आयुष्यात एकमेव असतं ते पूर्ण होईल. केवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अरे मला माझं स्वतःचं घर बांधायचं म्हटलं तरी टेन्शन येईल, इथे 100 लोकांचे स्वप्न माझ्या जीवावर चाललेले आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे आज मी हे जे काय करतोय, हे सगळं चेकलिस्ट वगैरे जे करतोय, हे मी मला यात माझा आनंद आणि माझ्या टीमचा आनंद जास्त आहे. याचं कारण आज आमच्यातल्या काही लोकांचे स्वतःचे घरं पण नसतील, पण आज आमच्या रूपाने 100 लोकांचे स्वप्न पूर्ण होतात. सो दॅट रिस्पॉन्सिबिलिटी इज टू मच. म्हणजे कधी कधी मला जर म्हणजे म्हणतात ना की काही काही गोष्टी तुम्ही अशा कॅरी करता. मी डिप्लोमा करून इंजिनिअरिंगला आलो. म्हणजे आज रविदादाच्या इंटरव्ह्यू निमित्ताने गोष्ट शेअर करतो की डिप्लोमा करून मी इंजिनिअरिंगला आलो. डिप्लोमाला मॅथ्स नसायचं, त्यामुळे इंजिनिअरिंगला मॅथ्स कच्चं होतं थोडं, बाकी सगळे सब्जेक्ट चांगले होते. कसे बसे माझा मॅथ्स 2nd 3rd अटेम्प्टमध्ये निघाला, वर्ष वाया न जाता. पण आजही त्यानंतर बरेच वर्ष म्हणजे इंजिनिअरिंग पासआउट होऊन झाल्यानंतर, मी बिझनेसमध्ये आल्यानंतर, स्वतःचा एवढा एक्सपिरियन्स झाल्यानंतर काही वर्ष मला कधी कधी झोपेत चुकून स्वप्न पडायचं की आपला M3चा पेपर आहे आणि आपला लास्ट चान्स आहे, आपल्याला काही येत नाही, आणि मी दचकून जागा व्हायचो. आणि मग लक्षात येतं आपण तर डिस्टिंक्शन इंजिनिअरिंग पासआउट झालो आहे, त्याचं स्वप्नच होतं. पण ती भीती तेव्हापासून अजून गेलेली नाही. आजही जर मला भीती वाटते तर माझ्या पूर्ण प्रोजेक्टचं बुकिंग झालेल्या प्रोजेक्टची जास्त भीती वाटते. ज्या प्रोजेक्टमध्ये एकही बुकिंग झालेलं ना, त्याची मला फारशी भीती वाटत नाही. जास्तीत जास्त काय काम बंद होईल, बुकिंगच झालेलं नाही. पण ज्या प्रोजेक्टचं 100% बुकिंग झालं दवबिंदूसारखं, त्याची भीती मला सगळ्यात जास्ती वाटते. याचं कारण 100% लोकांच्या विश्वासाला मला पात्र ठरायचं आहे. आज इथे काम खराब झालं, इथे काम चुकलं, इथे काम वेळेत नाही झालं, तर 100 लोकांच्या विश्वासाला तडा जाणार आहे माझ्यामुळे. दॅट प्रेशर इज, म्हणजे आय थिंक ती भीती डोक्यात घेऊन आम्ही काम करतो. आणि ते करताना यासारख्या गोष्टींमधनं ती भीती कमी होत असते. कारण जेव्हा मी ही चेकलिस्ट बनवतो आणि जेव्हा ही चेकलिस्ट मी माझ्या क्लायंटला सांगतो की भरून दे, तेव्हा मला अनलेस अनटिल आय एम व्हेरी क्लिअर टू माय सेल्फ विथ माय टीम की आम्ही आमच्या परीने चांगलं काम करायचा प्रयत्न केला. परत मी बेस्ट हा शब्द वापरत नाही. आमच्या परीने जे आमच्या नॉलेजमध्ये आहे, जे आमच्या कॅपॅसिटीमध्ये आहे, ते चांगलं काम करायचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळे कोणी काही जरी फॉल्ट काढला तरी त्याला टेक्निकली सांगायला मी साऊंड आहे. आय थिंक हा जो मेसेज आहे की ही चेकलिस्ट जी आहे, ह्या चेकलिस्ट पहिल्या दिवशी तुम्ही बिल्डरला द्या. म्हणजे आदल्या दिवशी, म्हणजे ताबा त्याच्या आदल्या दिवशी देऊ नका. त्यानंतर बऱ्याचशा दिवशी तोही काही करू शकणार नाही. माझा प्लॅस्टर खराब झालाय, हे तुम्ही जर प्लॅस्टर खराब झालाय त्याला ताबा घेताना सांगितलं तर तो पण काही करू शकणार नाही, तो काही देऊ नये. त्याच्याऐवजी ज्या दिवशी तुम्ही अग्रीमेंट कराल त्या दिवशी त्या बिल्डरला एक चेकलिस्ट दिली की बाबा जेव्हा माझं ताब्यात देशील घर, तेव्हा ह्या चेकलिस्ट प्रमाणे भरून तू ताब्यात दे, तर त्याला सुद्धा आयडिया येईल की त्याला काय करायचं. आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि मी म्हणतो ना की जो तसे जो जगात येतो, याचा अर्थ काय आहे की नॉलेज हे जेवढ्या लोकांची तुम्ही शेअर कराल ती त्या नॉलेजची खरी किंमत आहे. स्वतःपाशी ठेवून नॉलेज काही मिळणार नाही तुम्हाला. आज मी म्हणतो की माझी चेकलिस्ट आहे, उद्या रविदादांनी मला दुसऱ्या एखाद्या बिल्डरची 500 पॉईंटची चेकलिस्ट आणून दिली, आय विल इम्प्रूव्ह माय टू दॅट. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो आय एम ओपन टू दॅट. आणि दिस इज ऑल, म्हणजे व्हाय माय सेल्फ आणि रविदादा हा एफर्ट करतो एवढा सगळा. यातनं का रवीला मी फ्लॅट फुकट देणार नाही किंवा मला 4 क्लायंट याच्यातनं मिळणार आहे याचं काही नाही. आमचा एफर्ट हा आहे की रिअल इस्टेट विषयी ज्या काय मिथ्स आहेत आणि रिअल इस्टेट विषयी जे काय कन्फ्युजन क्लायंट बिल्डर रिलेशनशिपमध्ये आहे, कमिटमेंटमध्ये आहे, ते कुठेतरी दूर व्हावं. पहिल्या दिवसापासून चांगलं काय वाईट काय याच्या डेफिनेशन बिल्डरच्या आणि क्लायंटच्या मनात क्लिअर असाव्यात. आणि त्याप्रमाणे दोघांनी मिळून हातात हात घालून प्रॉडक्ट तयार करायचं आहे. एखादं घर माझं किंवा बिल्डरचं नाही आहे, आमचं घर आहे. आणि बिल्डर काही एकटा नाही आहे, त्याच्या टीमला सुद्धा हे कळलं पाहिजे. आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी प्रशांत हे माझ्यासोबत, आय थिंक आज प्रशांत आहे, प्रशांतनी माझ्यासोबत, प्रशांत या टीमचा पार्ट आहे ज्यांनी या चेकलिस्ट एक्झिक्यूट केल्या. टचवूड मी एकही चेकलिस्ट स्वतः फ्लॅटमध्ये जाऊन बघितलेलं नाही.
पण ॲट द सेम टाइम एकही क्लायंट माझ्याकडे बोंबलत पण आलेलं नाही की संजय तुम्ही आल्याशिवाय माझं घर होणार नाही म्हणून. याचा अर्थ काय, जे काय कोणी केलं तर मला एकट्याला एखादी गोष्ट समजून चालणार नाहीये. माझ्या टीमला शेवटपर्यंत अख्ख्या टीमला ही गोष्ट कळली पाहिजे की या चेकलिस्टचं महत्व काय आहे. घोडाला घोडा आपण गव्हर्नमेंटमध्ये म्हणतो की फॉर्मला फॉर्म भरून दिला, तसं व्हायला नाही पाहिजे. या सगळ्यांना मी समजून सांगितलं की तुम्ही हा फ्लॅट तुमचा आहे म्हणून चेक करा. क्लायंटनी जर त्यामध्ये काही फॉल्ट काढले तर आपला अपमान आहे तो की आपल्याला दिसलं नाही क्लायंटला दिसलं तर आपला किती कमीत कमी अपमान होईल या अँगल. शेवटी आम्ही पण ह्युमन बिंग आहोत, पण आपला किती कमीत कमी अपमान होईल हे महत्वाचं. सी ऑल द टाइम माझं किंवा पर्सनल ओपिनियन माझ्या बिझनेसच्या सक्सेस विषयीचं हे आहे की मी किती लोकांना सॅटिस्फाय करू शकलो याच्यात माझं बिझनेसचं सक्सेस मी मोजत नाही. किती लोक कमीत कमी अनसॅटिस्फाईड आहेत याच्यात मी माझं सक्सेस मोजतो. आणि ते करायला हे एकट्या संजय देशपांडेचं किंवा कोणाचं काम नाही आहे, हे अख्ख्या टीमचं काम आहे. एकट्या नितीन महाजनचं पण काम नाही आहे. तर त्या दृष्टीने प्रशांत सारखी आमची टीम आहे ज्यांच्या थ्रू यांनी 80 फ्लॅटच्या चेकलिस्ट गेले 2 महिने कंटिन्युअस राबून इथे कंप्लीट केल्या. स्वतः 4-4 वेळा बघितल्या, क्लायंटला बोलवलं, क्लायंटचे म्हणणे ऐकून घेतले, त्याच्यात इम्प्रोव्हायझेशन केलं. ते करताना काही गोष्टी आम्ही ही चेकलिस्ट काही फायनल नाही आहे, याच्यात पण आम्हाला काही नवीन गोष्टी कळतात, अरे असाही फॉल्ट असू शकतो, तो पण ऍड केला. आणि मग अगदी लहान लहान गोष्टी, जसं आता या खिडकीतनं बाहेर तू जर बघितलं तर चिमण्यांचं घरटं आम्ही इथे दिलेलं आहे. सी कल्टिवेट जेव्हा तुम्ही करता तेव्हा पक्ष्यांचं नुसतं महत्व सांगून चालत नाही, तर पक्ष्यांच्या महत्वाच्या दृष्टीने त्या पक्ष्यांच्या दृष्टीने मी काय केलेलं आहे. तर मी सिंगापूरला गेलो होतो, तर सिंगापूरला मला जुरांग बर्ड पार्कमध्ये बर्ड फीडर आणि त्याचे ट्रे दिसले की ज्याच्यात एक पाण्याची वाटी आणि एक धान्याचा ट्रे ठेवला होता आणि त्याच्यात ते पक्षी येऊन खायचे. मी किती पैसे लागतात आणि काय लागतं, ऑल वी हॅव टू डू इज की आम्ही प्रत्येक आमच्या फ्लॅटमध्ये एक पक्ष्यांचं घरटं, त्या पक्ष्यांच्या घरट्याला सुद्धा त्या पक्षाला बसायला काडी आणि प्लस जुरांग बर्ड पार्कमध्ये जसा मी ट्रे बघितला होता तो थोडा इथल्या इंडियनाइज पद्धतीने मॉडिफाय करून घेतलेला आहे. नुसतं एवढं करून चालत नाही, आम्ही क्लायंटला स्पेसिफिक सांगतो की आजूबाजूला 4 कुंड्या ठेवा, त्या हिरवाई दिसली तर त्यात पक्षी येऊन राहतील, म्हणजे त्यांना ते त्याच्याविषयी आपलेपणा वाटेल. तुम्ही तिथे वॉशिंग मशीन ठेवलं किंवा एसीचं मशीन ठेवलं त्या आवाजाने पक्षी तिथे येणार नाही. त्याच्याऐवजी तिथे 4-5 चांगल्या मोठ्या झाडांच्या कुंड्या ठेवा आणि त्या कुंड्यामध्ये त्या कुंड्यांच्या झाडांच्या हिरवाईने पक्षी तिथे अट्रॅक्ट होतील. प्लस त्या घरट्याच्या तोंडाशी थोडं गवत ठेवलेलं, तू जर बघितलं नीट, मी ते गवत मी ठेवलेलं, प्रत्येक घरट्याच्या तोंडाशी गवत ठेवायला सांगितलं मी. याचं सिंपल लॉजिक आहे की जरा पक्ष्यांना फॅमिलीनेस आला की पक्षी ऑटोमॅटिक यायला सुरुवात होते. म्हणजे मी हे सुद्धा मी सांगतो की ते गवत कचरा म्हणून पडलेलं नाही आहे, त्या गवताच्या काड्या मी आणून ठेवल्या तिथे की पक्ष्यांना त्याचा फॅमिलीनेस व्हावा त्याचा म्हणून. आता प्लस त्या आम्ही पहिलं जे घरटं केलं होतं त्या घरट्यामध्ये थोडे पक्षी कमी यायचे असं आम्हाला लक्षात आलं. याचं कारण असं होतं की पहिलं घरटं फायबर ग्लासचं होतं आणि आपल्या समरमध्ये फायबर ग्लास खूप तापते. ते मग आम्ही काय केलं, मग आता आम्ही हार्डवूडचं केलं. ते आता जे हे घरटं आहे ते हार्डवूडचं आहे, म्हणजे ते पावसाळी खराब होणार नाही पण ऍट द सेम टाइम ते तापत पण नाही. सो दिस इज व्हॉट आय कॉल इम्प्रोव्हायझेशन. की शेवटी अल्टिमेटली इम्प्रोव्हायझेशन म्हणजे काय की इम्प्रोव्हायझेशन म्हणजे तुम्ही कालपर्यंत जी गोष्ट करत होता ती सतत अॅनालाइज करत राहिलं पाहिजे, ती अॅनालाइज करून त्याच्यात अजून चांगलं काय करता येईल आणि त्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आय थिंक हे घरटं हे इम्प्रोव्हायझेशनच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्यातनं मला सांगायचं काय आहे की जेव्हा मी माझ्या बिल्डिंगमध्ये येणाऱ्या पक्ष्यांची पण काळजी घ्यायच्या अँगलने विचार करू शकतो, तेव्हा मी आम्ही आमच्या क्लायंटची किती काळजी घ्यायला पाहिजे. सेम वे ह्या पक्ष्यांची काळजी घेणं हे माझ्या एकट्याच्या हातात नाही आहे, ते इथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या हातात आहे. आज मी एवढाच विचार करायला सांगतो की सेव्ह नेचर, कीप ग्रीन, थिंक लाईफ म्हणून फक्त नेचर सेव्ह होणार नाहीये, माझ्या ऍक्शननी नेचर सेव्ह होणार आहे. आणि आता खरी गरज अवेअरनेसची राहिलेली नाहीये, आता खरी गरज ऍक्शनची आहे आणि ती आपल्यातल्या प्रत्येकाने करायची आहे. म्हणजे चिमण्या दिसत नाही याचं कारण काय आहे, तर चिमण्यांचे हॅबिटेट नष्ट झाले, चिमण्यांना झाडं नष्ट झाले, चिमण्यांना खाणं पिणं मिळणं बंद झालं, चिमण्यांना घरटे बांधायच्या जागा मिळाल्या नष्ट झाल्या. ऑब्व्हियसली त्या शहर सोडून बाहेर जाणारच आहे. आज सबर्ब मधल्या लोकांची फार जास्ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण अजून तरी तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर अजूनही इथे शेतं आहेत, अजूनही इथे झाडं आहेत, पण आता अजूनही इथे चिमण्या आहेत. पण जर इथे धडाधड जशा दवबिंदूसारख्या कॉन्क्रीट बिल्डिंग येत गेल्या आणि त्यांनी जर काही प्रोव्हिजनच केली नाही, प्लांटेशनची नाही केली, या बर्ड्सची नाही केली, आम्ही वरती होल्स ठेवलेले आहेत. तू जर इथे बघितले सगळ्या बिल्डिंगला वरती होल्स आहेत आणि त्या होल्समध्ये पक्ष्यांनी घरटे करावे ही बिल्डिंग इच्छा आहे. तू जर बघितलं तर फार कमी लोकांना माहिती आहे की चिमण्यांसारखा पक्षी स्वतः घरटं बांधत नाही. चिमण्या पक्षी, चिमण्या किंवा बुलबुल हे जे पक्षी आहेत हे काड्या जमवून त्यांच्या घरट्याला बेस लागतो त्यांना.
ढोली लागते, कौलारू घरांच्या खोबणी लागतात, अशा ठिकाणी चिमण्या घर करायच्या. आता आपल्या कॉन्क्रीटच्या वॉल्समध्ये त्यांना जागाच राहिली नाही. मग हे अशा टाईपचे घरटे किंवा आम्ही जसं वरती पाईप सोडल्या, त्या पाईपांना आतल्या बाजूनी प्लेट मारून बंद केलेला आहे पॅरापिट वॉलमध्ये, आणि तिथे ते घरटं करू शकतात, तिथे ते त्यांचा चारा आणून घरटं करू शकतात, आणि त्यांना त्या जागा मनुष्य सहवासापासून दूर लागतात. म्हणजे मी जर जमीन लेवलला घरटं केलं तर कुठली चिमणी येणार नाही, कारण त्याला माणसाच्या मुवमेंटची भीती वाटत राहील सारखी. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जसं मी करणं ही पहिली स्टेप आहे, त्या का केल्या हे क्लायंटला समजून सांगणं दुसरी स्टेप आहे, आणि क्लायंटनी त्या पुढे नेणं ही तिसरी स्टेप आहे. अशा म्हणजे एकट्या बिल्डरमुळे नेचरचा सर्वनाश झाला अशी जी इमेज आहे. शेवटी बिल्डर कोणाचे घर बांधतो? बिल्डर तुमचे आमचे घर बांधतो. तुम्ही आम्ही खरे कारणीभूत चिमण्या नष्ट व्हायला, मग तसं जर म्हटलं तर. पण सोपं आहे ना बिल्डरला नाव ठेवणं, कारण बिल्डर घर बांधतो. अरे पण तुम्ही त्याला मागितलं का की माझं तू घर बांधतोयस, पण माझ्या प्लॉटवर पहिले चिमण्या होत्या, त्यांच्या घरासाठी तू काय केलं? असा प्रश्न विचारणारा एकही माणूस मला आजपर्यंत भेटलेला नाही. माझी अशी इच्छा आहे की या सगळ्या शेअरिंगनंतर असा प्रश्न तुम्ही विचारावा बिल्डरला की बाबा आमच्या घराचं ठीक आहे, पण चिमण्यांच्या घराचं काय केलं तू? हे केलं तर कुठेतरी नेचर वाचायचा चान्स आहे. आणि माझ्या मताप्रमाणे हे तुमचं घर जसं होतं तसं त्याच्या बरोबरीने आजूबाजूच्या प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांना जागा मिळणं, त्याला खरं घर म्हणतात. फक्त माझं डिझायनर घर कधीच असू शकत नाही. आमचं डिझायनर घर असतं, जे आमचं असतं ना, जे घर तुमच्या आमची डेफिनेशन पूर्ण करतं. माय घर, नो, आय नेव्हर बिलीव्ड इट. आवर हाऊस. अँड व्हॉट इज आवर? हवा, पाणी, नेचर, पक्षी, किड्या, मुंगे, हे सगळे धरून आवर घर होतं. आणि ह्या आवर घराला जे अकोमोडेट करतं दॅट इज डिझायनर. आय थिंक दिस इज व्हॉट वी